गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. जियानाला थोडं बरं नाही आहे तर तिला हॉस्पिटललाच घेऊन जावं लागेल. आणि त्यासोबतच आज दीपाली बनवत आहे एक सुंदर डिश. तर ती कुठली आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवतो. अरे क्लिनिंग चालू आहे, सेम घातला आपण. काय आहे चिकट राजमा आहे आज. हो, तर थोड्याच वेळात मी ऑफिस स्टार्ट करेल, ऑफिसचे कामं करेल, मग जियानाला घेऊन जाईल हॉस्पिटलला. नंतर मग बघू पुढचा प्लॅन काय बनतो. सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासोबत शेअर. चला तरी बनलेली आहे भाजी टाकायचंच आहे वाटते. थोडा ह्या स्किल्स नाही आपल्यामध्ये कुकिंगमध्ये, बाकी चला. चला तर त्याला थोडं मॅश करा. जियानाने बघा काय घातलं. वा 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 वा, काय घातलं. तिला बरं नाही आहे आणि नाकातनं पूर्ण तिचं चालू आहे. श्रीखंड आहे ना बाहेर. हॅलो, बोलून घे ना आबासोबत. चला, प्रणवचं चालू आहे ऑफिस आणि ऑफिसच्या हा मग ऑफिस सुरू आहे ना मध्येच आता आमची लुडबुड. तर आम्ही चालले जियानाला हॉस्पिटलमध्ये घेऊन. प्रणवचा लंच ब्रेक आहे आणि लंच प्रणवचा आधीच झालं होतं बिकॉज आम्ही आज ब्रेकफास्ट केला म्हणून. जियानाच्या डॉक्टरकडे मे बी जर बघू डॉक्टर बोलतील वॅक्सिन द्या तर वॅक्सिन पण देऊ सोबत, दोन्ही काम होऊन जाईल. आणि मग जियानाला सोडू आईबाबांकडे बिकॉज आमची जिम आहे 4 वाजताची. मग ते ऑन द वे आम्ही तिला पिक करून घेऊन. आणि आम्हाला प्रगती आणि मला ब्लाऊज सुद्धा टाकायचे आहे म्हणून मग आम्ही ब्लाऊज पण टाकून देऊ. तर मध्ये छोटे मोठे कामं आहेत ते सगळे करू बिकॉज प्रणवला असंच एवढे काही कामं नाही आहे आज. फ्री आहे ना प्रणव थोडस, नाही असं वाटतं की खूप पुढे बसला. सवय लागली फ्री बघायची. नाही असं काही नाही. तो मला म्हणतो की मी ऑफिसला जात नाही म्हणून तुला व्हॅल्यू नाही. ते तर आहे ना, असं हे असं तुलाच वाटते. रोज ऑफिस गेल्यावर मग कशी आठवण येते तुला? कशी म्हणजे मी तर तुला एकही कॉल नाही करत दिवसभरात. तुला तू आल्यावर सांगते ना मग मला असं एकटं वाटलं. हा तर ते सवय आहे ना आता लग्नापासून घरीच तुला असं बघून. घरीच म्हणजे काहीतरी मन घरीच. बाबा याच्या एवढं हट होतं ना याच्या. बेरोजगार समजतील मला. फिरते म्हणेल बायको सोबत. अरे बापरे, जियाला खूप जास्त हसायला येतं ना. काय आणि फायनली आमच्या एरियाचं काम सुरू आहे रोडचं. आता बनू दे बाबा. रेनी सीझन. काय ग काय होतं ते काय? बापरे गर्दी बघ. चला तर क्लिनिकला आम्ही आलेलो आहे. जियानाचे रिॲक्शन तुमच्यासोबत नक्की शेअर करू. तर आम्ही आलो इथे ब्लाऊज टाकायला पिपळ्या गावामधनं. आपण गावगावच फिरतो. खूप लांब आहे, खूप लांब. पण ब्लाऊज खरंच खूप छान शिवतात. फॅशन के लिए हम लोग कहीं भी जाते. दूर दूर तक फॅशन के लिए जाते. त्यांचं आम्हाला इथे घर मिळालेलं आहे. इझिली मिळालं पण तुमचं घर आम्हाला. नाही कुठे त्यांचं? अच्छा, त्या स्कूल जवळ ते जिल्हा परिषदची स्कूल आहे तिथे का? ओके. अच्छा घर आहेत का सगळे आतमध्ये सगळ्यांचे?
म्हणजे सगळी एक फॅमिली आहे का तुम्ही? नाही ना, एकच फॅमिली आहे. ओके 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 ओके. तिकडे पण आहे का प्रगती मग कल्याणला? हा, कल्याण भिवंडीला जास्त हे चालू आहे. अरे बापरे. दादर, ठाणे. नाही हे बघ, कल्याण शिळपाटा. अच्छा, हे तुझ्या घराजवळचं आहे? हायवे जो ओ माय गॉड. A few moments later. जस्ट 10 मिनिटापूर्वी मी भाग्यश्रीकडून आली नेबुलायझर घेऊन आणि आता आम्ही चालू आहे जिमला. त्यानंतर झालं ऑफिस. झालं ना ऑफिस? माझ्या नवऱ्याला कामं असतात, फ्री नसतो तो. बोलत जा अशी, काम करतो तर मी कधी म्हटलं की तुला फील होतं? मी नेहमी बोलते की तुला काम तुझ्या असतात. बोलण्यावर मला फील होतं. हे तुझा माइंडसेट आहे. कसं आहे ना, मग बाकीचे लोक पण तसेच विचार करतात. कमॉन प्रणवला कामच नाहीये. हे घरून काम. याचाच डोकं आहे, आणखी काही नाही. जे ऑफिसला जातात ते असं वाटतं की खूप काम करून देतात. अच्छा ओके, आय गॉट इट नाउ. चला आम्ही झालो जिमला जियाना आईबाबांकडे आणि तिला ऑन द वे घेऊन येऊ आणि बाबा आणि आईसोबत पण भेट होईल. असं ओव्हर कॉल तर झालं बोलणं, पण असं प्रत्यक्षात भेटणं नाही झालं 3-4 दिवसापासून. तर त्यांची भेट सुद्धा घेऊ आणि मग आम्ही घरी. अशी या फुटबॉल प्लेयर आमची. बरं रडायलाच लागली त्या दिवशी. बरोबर, मी तेच म्हटलं. अगं हो, पण अशा वेळेस कसं तब्येत नव्हती ना बरी. रात्री आला ना, 9 वाजता आली ना मग. आणि येईल म्हणा, मी येईल म्हणा परत. आता एक एक शिकवत आहे तिला. हो, व्हॉट इज युअर नेम? नाही, व्हॉट इज युअर नेम? तुझं नाव काय आहे? आणि डॅडीचं? प्रणव. मम्माचा आहे. ती नाव कशी घेते माहिती का? जियाना, मम्मा, प्रणव. आपले नाही म्हणतात. पण दीपाली नाही म्हणत, प्रणव मम्मा म्हणते. जियाना, who is the Prime Minister of India? Who is the Prime Minister of India? मोदी. Good. मोदीची बघतील ना. जियाना आपल्या घरी आहे. यामनशी. ते आबा आले बघ. यामन या चला. व्हेरी गुड. असं ना प्रणव आपण घेऊ दिला असं एक रॉड, जेणेकरून ती त्याच्यावर
बघ असं बाहेर तर खाली पण आहे, आपण खाली नेऊ शकतो तेवढी अंगवण पाहिजे द्यायची. खाली आता सध्या नाही आहे. चला तर जिम आटोपली, जियानाला पिक केलं. आता दीपालीला काही साड्या टाकायच्या आहेत तर त्या टाकू. आणि जियाना दीपाली उचल तिला. The next morning. दीपालीने आज बनवलेला आहे गाजरच्या भाकरी टाकून झाल्या. वा राईस. आणि ही करत आहे आता डब्यात पॅक आई बाबांसाठी. राईस काही पुरतीच जावं लागेल ना. हा राईस कमीच आहे कारण बाबांना भात नाही म्हटलाय टाके निघत पर्यंत ना. दिवसभर आवाज होता असा फर्निचरचा. जियाना पण खायली ना. गुड इव्हनिंग एव्हरीवन. ऑफिस आटोपलेलं आहे. मी घरी आलो. आज होता माझा वर्किंग डे फ्रॉम ऑफिस. तर ऑफिस झालेलं आहे, कामे पण पूर्ण झालेली आहे. तर आता आम्ही जातो आहे अक्षयच्या बाळाला भेटायला कारण अक्षय आणि वैभव हे ह्या दोघांना पण बेबी झाल्या आणि त्या पण मुली. तर आम्ही त्यांना भेटायला जातो आहे. आनंदाचा क्षण आहे कारण जियानासोबत आता त्या 2 मुली अजून जॉईन झाल्या आमच्यासोबत आणि हा ग्रुप असाच एक मोठा होता. हळूहळू त्या पण मोठ्या होईल. जियाना पण आता 2 वर्षांनी मोठी आहे, शाळेत जायला लागली आहे. तर येस आनंदाची गोष्ट आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू प्रणाली, वैभव, अक्षय अँड मृणाली. फायनली आम्ही अडकलो. आज माहित नाही काय होतंय ना सगळं. असं काही इतकं मोठं नाही. मगाशी कुकरने ऍक्च्युली स्वयंपाक केला 4 वाजता. मला वाटतं तुला लवकर येशील. मी 4ला स्वयंपाकाला लागली आणि तितक्या वेळात कुकर माहित नाही कुकरला काय झालं, तो ब्लास्ट होईल असंच वाटलं. म्हणजे जियाना आणि मी अशोक पळालो ना प्रणव तिथनं. ते कसं झालं ना, तिथे प्रेशर क्रिएट होऊन गेलं बट ते प्रेशर काही निघालं नाही सिट्टीमधनं. ते निघालं एकदम बाहेर. ऍक्च्युली ते झालं ते. आणि जियाना एवढी घाबरली. जियाने माझा हात पकडला, मम्मा चल. अरे बापरे म्हटलं. आणि दोन्ही फोन म्हणजे प्लॅटफॉर्मवरच होते. माझं तर लक्ष पण नाही. नंतर गेलं माझं लक्ष जेव्हा तो मी लगेच जियानाला सोडलं, लगेच जाऊन आधी कुकर बंद करून आलं. पण ते छोट्या ह्याच्यातच झालं, ते मोठ्यावर नाही गेलं. आणि आता पण तसंच झालं. लिफ्ट स्टार्ट झाली आणि ते थोडासा एक डाऊट आला होता प्रणव पण जेव्हा ती परत स्टॉप होऊन परत स्टार्ट झाली. तरी आम्ही बसलो आणि परत 11th फ्लोअरवर आम्ही थांबलो. ती बॅकअप वरच होती तेव्हा. ओके हो म्हणजे असू शकते ना तेव्हाच. बरोबर. चला तर आम्ही आता निघालेलो आहे आणि आता आम्ही जातोय अक्षयच्या मुलीला बघायला. गर्ल गँग. तर आधी ग्रुपमध्ये 2 मुलं होते आणि एकच मुलगी होती जियाना. आता 2 आले म्हणजे आता 3 मुली आहे. एक अक्षयची, एक वैभवची. वैभवला पण मुलगी झाली. तिकडे बघायला जाऊ नाही शकणार आम्ही कारण तो पुण्याला आहे. कधीतरी पण जाऊ फ्युचर मध्ये. आपण व्हिडिओ कॉल करून बोलून घेऊ. हो तिला सुट्टी झाली की. चला क्लाउडी वेदर आहे आणि आभाळ भयानक आलेला आहे बघ दीपाली. चला तर सगळ्यात अगोदर जियानाला आई बाबांकडे ड्रॉप करू आणि देन मग आम्ही पुढच्या प्लॅन कडे वळू है ना जियाना. आबा माई. हा काय झालं का आपल्या लिफ्टला, आबाला सांगशील तू, ठीक आहे. येस तर असा होता आजचा व्लॉग. आम्ही अक्षयच्या मुलीला भेटायला गेलो आणि खूप गप्पा गोष्टी झाल्या. प्रणवचे अजून काही फ्रेंड्स पण तिथे आले होते पण आम्ही शूट काही केलं नाही बिकॉज जस्ट ते 2 दिवसाचं बाळ होतं आणि आम्हाला ते सगळं काही शूट पण नाही करायचं होतं. आणि प्रत्येक फॅमिलीची एक आपली आपली प्रायव्हसी असते. सो आम्हाला ती प्रायव्हसी पण कोणाची ब्रेक नाही करायची होती म्हणून मग आम्ही काही शूट केलं नाही.
पण बाळ खूप सुंदर आहे. अक्षय आणि मृणालीसारखंच ते बेबी आहे, एकदम हेल्दी बेबी आणि एकदम क्यूट. तशा मुली खूपच सुंदर असतात. तर येस, चला मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.